नमस्कार. तर बघा आज आलेले आहे वावरामध्ये आणि म्हणजे सकाळपासून चाललेले ते कांदे खुरपायचे. तर बघा आम्ही तिथून त्या विहिरीपासून इथलं कांदे खुरपीत आणलेले आणि इथून आता भरपूर कांदे राहिलेले इकडे आपल्या घरा लोक. म्हणलं आपले कांदे खुरपा म्हणजे चालू आहे आणि कांद्यामध्ये ना लय काँग्रेस झालेले आहे. लय मोठं झालं काँग्रेस ना. हा लय काँग्रेस झालेलं आणि काही केवढी उरकणच नाही ते उरकतच नाही लय झाली. हे बघा आमच्या कांद्यामध्ये असं काँग्रेस झालेलं आहे आणि भरपूर मोठं झालं. कोथिंबीर लई उतरली. मागची वर्षी सगळी कोथिंबीरच होती निध. काय वे पाणी घेऊन आली आम्हाला. घर आणलं का मठातून आणलं का? दिन मम्मीकडं घ्या ना घ्या ना. तिने एवढं भारी आणलं आता पाणी आणि तुम्ही म्हणते मी नंतर पेते. एवढा वाफा झाला असता तर बरं राहतं. तर गरम होईल. हा 2 मिनिटात कुठं गरम होणार आहे. मग ऊन किती पडलं आता. तोंड सोडायचं तिला लई कटाळा येतो. दोन अजून अर्धा 1 तास खुरपा लागेल. अहो चला आम्ही कुठं गेलो पा. आबाचं काम नाही निघतीच आहे बाई. कस काय बरोबरी नाही मग काय. हा का आबाच काम नाही निघतीच आहे. आवाज कामले दम्मा नाही. दम्मा नाही ना. जीवर त्यांच्या लई. कस काय गावत राहील माग कोथंबीर ती पाहिली का तुम्ही. अहो राहू द्या बरं राहीन. नका राहू द्या नेता येईन घरी उपटून. उन्हाळा आहे. हा पुढं आता उन्हाळा आहे ना. उन्हाळा आहे वाळून ठेवायची मग दर्शिक बरं राहतं. कोथिंबीर रोजी बाई. राहू दे सोदी दे. झालं पाणी फिर मस्त गार पाणी आणलं बाई. गार पाणी आलं ना. मस्त आहे गार. किती वाजले का ना आता. 4 वाजले असं. 4:30 झाले. 4:30 झाले का. आवाज गव्हाच पाणी किती राहिलं आबा भरायचं. भरा झाला का म्हणूनच आले का ना तुम्ही आज. शेवट त्यांचं पाणी भरायचं. तेच ना मग आतापासून कांदे खुरपायला मग बरं आहे मग काय. उद्या का मकाला दिदर पाणी आबाला. बघा आपले कांदे किती मस्त पाठीवर आले आणि एकदम भारी हे झाले आता. आरा तू काय करते बाई. अय ऊन लागा मार कारा वय जाय घरी. हात पाणी आणून दिला आता जाय होय. पिल्लून शिव झोपेल का ग. झोपेले का. शंभून सोमपापडी उठले. कांदे पाय खाली दांडा दांडा जाय बर का. दांडच फुटला. पहा 3-4 दिवसापासून चालू आहे आमचं कांदे खुरपायचं आणि आता असं वाटू राहिलं 2 दिवसात होईल. पण आता पुढं होळी बी आली शिमगा त्याच्यामुळे आता काय होळी परवा दिवशी ना. त्याच्यामुळं आता काय माहिती काय होतं उद्या जमत का नाही. आणि सगळ्यात मेन कांद्यामध्ये काँग्रेस लय झालेलं आहे. त्याच्यामुळं काय आता खुरपावंच लागणार आहे पटापटा. आणि कांद्याची पात बी पाहा तुम्ही किती वाढलेली आहे. त्याच्यामुळं काय पूर्ण असं सारखं खुरपायला बी नाही जमणार. फक्त जिथं जिथं गवत आहे तिथं हे असं काँग्रेस ते मोठे मोठे टपकळत ते काढून घ्यायचे आपल्याला. कांदे का संक्रांतीला लावेले ना. संक्रांतीला चालूच होती लागवड. आता का 1.5 महिना. हा 1.5 महिना. 1.5 महिने झाले. 14 तारखेला लागवड चालू होती ना आपली संक्रांतीच्या शाळेला. आज 28 तारीख आहे ना मग 1.5 महिना झाला. मस्त आले कांदे. तिकडले चांगले झाले बरं का. झाले तिकडले मग ते अगोदर लावेले ना. 15 दिवसाचा महिन्याचा फरक आहे याचा आणि त्याचा. तेच ना मग आता एवढेच राहिले इथून इकडं. अजून 2-4 दिवस. आराला सुट्टी होती आज हिंडू राहिली मस्त वावरामध्ये. कालच करून घेतलं तिचं अभ्यासाचं असायची काम. एकटी करून ठेवती ती अभ्यास. काल एकच नोटबुक मध्ये होता. ट्रिप जायची होती ना आरती. ट्रिप जायची होती ना. मी नाही केली. तू नाही गेली. कुठं जाणार होती. वॉटर पार्क. वॉटर पार्क. आणि किती फी होती.
800 रुपये लईच होती ग. एकच दिवस होती ना तिथे. हा? कविता जरा तोंडाचं सोड ऊन लय बर का, घाबरून मारशील बर का. आवातील काही म्हणा, अहो, ऊन लागू राहिले म्हणून बंद राहिले. घाबरट बिबरट होईन बर का. नाही नाही घाबरट झालं, कांदे कसं होईल मग. मग तेच म्हणून राहिलं, लय पॅक केलं तोंड. नाही नाही ऊन लय लागू राहिलो. ते आहे म्हणा. असं वाटत राहिलं सावली जम बसावं, लय ऊन आहे मस्त. मस्त मग ऊन भारीच राहत. ऊन मस्त लागू राहिलं. मग लय भारी लागू राहिलं. ऊन पडायला लागलं बरं का आता. उन्हाळा कडक चांगला लागला. चांगलं म्हणजे आता फेब्रुवारी संपला, आता उद्या मार्च सुरू होईल ना. उद्या मार्च चालू होईल. उद्या 1 मार्च. मग काय उद्यापासून पिल्लू 6 महिने म्हणजे 6 महिने 6 महिने लागन हा त्याला 1 तारखेला. मग 5 महिन्याच कम्प्लीट होईल. आज कोणती तारीख, किती तारीख आहे? आज 28 आहे ना, 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी. हम्म. आवर करीत आवर. काय चालू ना. उद्या तुम्हाला गावाला जायचंय, मला नाही. म्हणून म्हणाल तू आवर पटापटा. हा ना. अहो कांदे अजून 2 दिवस होणार नाही बाई. जाऊ दे नका का होईना, 2-4 दिवस लेट करू, काय अडचण नाही. आता शिमगा आला शिमगा आला ना. मग हे 2-3 दिवस आधीच लागायला पाहिजे होतं आपण. हा ना, ते सगळं गोंधळ झाला ग. आणि एक तर वल्ला होता इकडं. बोललं होतं ना, ते झालं मग पाणी भरलं येईन नाही. घरात लावरा लागेल 1 दिवस आता. हा आता शिमगा आला ना ग. शिमगा ना. सणासुदीला दिलाय ना, ते बरं राहतं आवरलेलं, जरा फ्रेश वाटत. मग काय सगळं स्टाईल आवरायलाच पाहिजे सगळ्यांनी. तेच ना. मग नाहीतर आपल्याला कोणता सण असो, आपण 1 दिवस टाइम काढतो. 1 दिवस आवरावं लागतं. आपल्या मम्मीचं पण पहिल्यापासून आवरीत. मम्मी पहिल्यापासून येतं, मग आपण बी तसं करतो ना. कोणता सण असो थोडं आवरून घेतलं म्हणजे मग सण करायला भारी वाटत. मागच्या वर्षी कुठे होती मी. मागच्या वर्षी तू नव्हती इथं. मी नव्हती इथं. मी वाडीला होती मागच्या वर्षी. यंदा बी जायचंय मला वाडीला. जाय ना, जाय ना. शंभूच पप्पा काय हाच म्हणत नाही बोलवकर. ते म्हणते कांदे खुरं पण जाय. कांदे एकटी खुरप कांदे एकटे खुरं पण जाय. एकटे खरपले होईन का 15-3 वार बाई इकडून. फटाफट लवकर येत तशी हा ना. घरीच नाही रात्री. गायत्री प्लॅन खुरपा आपण मरकुरी लावू इकडं दोघी जणी. मग जावं लागेल. मग 8 दिवस जाऊन नाही का. चला मी काय अडचण नाही. हा ना मग. आता पाय उद्या ते वस्त्रात आलं. हा ना उद्यातले कार्यक्रम आले. तेच ना. शंभूच पप्पाच नंबर कुठे आहे मग उद्या का. चंपा का काय माहिती आता कोणीकडे. उद्या काय पाहू ना आता. लई कार्यक्रम आले उद्या. तर साखरपुडा आपल्या गावात पण एक कार्यक्रम आहे. हा ना. आपल्या गावात वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे ना. फार श्राद्ध उद्या ते पिंपळावत उद्या शिकताय. हा पिंपळगावचा हा बाबाचा वर्ष श्राद्ध आहे बाई उद्या. ते काय मग त्यांचं चालू होतं आधीची, पण आता आपलं चालू आहे ना ग काम. कांदे खुरपाय चालू ना ते. आणि ते अजून किती दिवस काय कांदे अजून 2-4 दिवस. बाबू तो लक्ष्मीगा होईल. शिमगा होईन ना बाई तर. शिमगे कशी काय तुम्हाला. शिमग्याच्या पोळ्या खाऊन मग वावरत येऊ. हा का काय करा बरं का कविता, तू आणि तू यारा हा. दोघी जणी वावरात या, मी घरी पोळ्या करून ठेवते तुम्हाला. मग तुम्ही गरम गरम पोळ्या करीत असाल तर आम्हाला कांदे खुरपाय काय अडचण या नाही ना मग मी तुम्हाला गरम 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 पोळ्या खाऊ घालते, तुम्ही वावरात या फक्त. मम्मी मला होली होली तर घेऊन दी. होळी दुसऱ्या दिवशी राहते येडं. दुरडा दुसऱ्या बाई. हा धुराडा दुसऱ्या दिवशी, होळी आदल्या दिवशी. होळी आदल्या दिवशी दुरडा दुसऱ्या दिवशी. हा का मला काय माहित. आम्ही लई कला खेळलो होतो बाई. हा तू तिकडे होती मागच्या मी दिवशी. मागच्या वर्षी तिकडे होती. आधीच नवीनच लग्न होईल होतं. हा इकडे येईल होती गेला. दुरडा खेळत होता. शंभूतले रडला होता कलर ना. त्याला लई म्हणजे घाबरत बाई तू. कलरला घाबरतो. कलरला लई घाबरतो. अशी आपले 1 वर्षच होईल एप्रिल मध्ये. हा उद्या बसून का 12 महिने लागला. 11 महिने complete. मम्मी एप्रिल मध्ये आपल्या मामाची जत्रा आहे ना. एप्रिल मध्ये ना. एप्रिल मध्ये 2 बाई, आता 2-3 महिन्यापासून चालू आहे. कधी जत्रा कधी जत्रा. दोन येणार असेल ती हनुमान जयंतीला आहे ना. 2 तारखेला आहे. 2 एप्रिलला हनुमान जयंती. जाऊ आपण सगळे सगळे. दीदी मला काय घेशील मग. तुला तुला काय घेऊ. खुळखुळा आंटी खुळखुळा घेऊ म्हणतात. आम्हाला विचार काय घेऊ. आणखी काय घेऊ म्हणा. आबा तुला काय घ्यायचं. मला का हा मला काय घे आता खुळखुळा घेऊ का. खुळखुळा फुगा. घे ना. आम्हाला खर्ची द्यावं ना किती मोठी मग. बरं गारुडे काय आम्हाला म्हणा किती मोठी खर्ची द्यावं ना ती जत्राला. देशील का आबा.
दिन ना. खरं हा दिन ना. आपल्याला जायचं यंदा सगळ्यांना जत्राला. आम्हाला ना तुम्ही सांगता चला खर्च घेऊन. काय तुझे आम्हाला ताण नाही राहायचा. आपल्याला तांदूळ राहायचा. पैसे घेऊन जायचं नाही का? भरपूर पेमेंट देतो ना आपल्याला. आम्हाला तुमचं पण पेमेंट देतात म्हणा आम्हाला. पाय ना बाई किती गवत झालं आपल्या कांद्यामध्ये. बाई अजून किती राहिलं? आता इथून सगळे घरा लोक राहिली ना. एवढे ना पांढरा लोक. त्या दिवशी तर सगळे आले खुर्पी घेऊन. ते सगळे आलते खुरपी घेऊन. गवत राहून दिला कांद्यात चालू केलं त्यांनी हे करायचं. गवत राहून दिलं शंभरला तर काही कळत नाही बाई. लई कांदे असे कापून करतात डायरेक्ट. हे बाय मम्मी हे बाय कांदे उपटून घ्यायचं डायरेक्ट. शंभर ना हा शंभर काही कळत नाही अजून. शिव तर लई शिव जर आला ना शिवला इतकी मजा वाटत माती खेळायला भारी आहे त्याला. माती खातो बी खेळतो बी. हा खातो मी. आम्हाला पहिली दिली आज मी लावून डोक्याला. हा आम्हाला आता कार्यक्रम आहे आबाच्या माग जरा. आता किती कार्यक्रम राहत्या. लयच कार्यक्रम आहे बाई आता. नाही नाही मम्मी मम्मी बी जाईल. मग मला बी जायचं पिंपळगावला. मला वाटलं की तू तिकडे जाणार आहे तिकडून इकडून डायरेक्ट. तू पण मामाच्या घरी जाईन का? पण हा सोबत येते चल मग आपण जाऊ वाडीला. नको बाई. 2-4 दिवस नाही जमायचं ना एवढं. शाळा आहे ना आता. एका दिवसाची गोष्ट अलग राहते. मम्मी त्यांच्यासोबत येईन ना लग्नाला. हा मम्मी काय सोबत येईल ना लग्ना दिवशी सुट्ट्या पाहिजे होत्या आता. सोनपापडी न्यायला काय करते ते राहत नाही. नाही ग बाई ती पाहिजे राहते. शंभूतून तिथली आवडते. शंभू मावशी चालत नव्हतं. मागच्या वेळेस तू बस मध्ये गेली. बस मधून वापस आला तो. ते बस मधून वापस आलं मागची. श्रुतीकडे गेला तर सगळ्याकडे जातो. जात नाही ते तिथं भैया गेलं. आता या वेळेस भैया मामालाच बोलून घेऊ इथं. भैया मामालाच बोलून घेऊ. भैया मामा चालला होता ना आता 2-3 दिवस झाले का. त्याला फोन करू त्याला म्हण भैया मामाला तूच घ्यायचं आम्हाला. हा शंभू येतो मग ते गाडी. कविता घरी कोण आलं? पाहुणे आला. घरी पाहुणे आलं. चला चला चला. जायचं का? आवा म्हणा वय घरी कोणी आलं का? लक्ष नाही ना. चला मम्मी तू म्हणली होती बाजरीचे आणि त्यांचे पाहुणे. आई बाबा आले. हा का? चला चला चला. कोणाला काय पाहू ना. हो ना